मित्रांनो, दापोलीला आल्यावर आपल्याला एकच प्रश्न पडतो की कुठे आपल्याला चांगलं चविष्ट सी फूड किंवा मासे खायला मिळतील. तर आज आपण आलेलो आहोत दापोलीमधील एका अशाच घरगुती भोजनालयामध्ये. आपण तेथे खाणार आहोत फिश थाळी. कोणत्या फिश थाळी खाणार आहोत, त्यांची चव कशी आहे, हे सगळे आपण या व्हिडिओत बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुणे मॅन अभिजित या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आता आपण दापोलीमध्ये आहोत आणि आपण आत्ता अंजरले कड्यावरचा गणपती त्याचं दर्शन घेऊन आलो आणि इथे जवळच असणाऱ्या पेटकर खानावळ या ठिकाणी आपण आत्ता आलेलो आहोत. आपण फेसबुकवर भरपूर याचे रिव्ह्यूज ऐकले म्हणजे बघितले, वाचले आणि खूप छान वाटले फोटोज वगैरे बघून. तर आमचं हे फर्स्ट टाईम आहे या ठिकाणी आणि इकडं आल्यानंतर आता आपण घेतलेले आहे सुरमई थाळी आणि प्रॉन्सची थाळी. तर आता काय पिती तू? काय घेतलं? सोडा घेतलाय. आता गरमी आहे बाहेर, खूप गरम आहे. जानेवारीचं मंथन सुरू झालं पण इकडे उन्हाळा असं वाटतं मे मधल्यासारखा. हो, एकदम कडक ऊन आहे. आणि हा जो रोड आहे हा पुढे जाऊन अंजरले गणपतीला जातो. तिथेच इथे कॉर्नरला आहे त्याचं घरगुती भोजनालय आहे आणि इथे तुम्ही बघू शकता काय काय मिळतं आहे. सुरमई थाळी आहे, पापलेट थाळी, बांगडा थाळी, चिकन थाळी, कोळंबी मसाला, चिकन सुक्का, ऑमलेट, भुर्जी, पाव. असं एकदम साधं असं भोजनालय किंवा खानावळ आहे आणि टेस्टी मिळत असेल असं आम्ही वाचलं आहे. तर बघू आपण प्रत्यक्षात कशा इथली टेस्ट आहे. अरे मला पण अकेले फिर आत्तापर्यंत म्हणजे आम्ही असं नोटीस केलं की जसं साधं असं जिथे खानावळ असेल किंवा जसं आंबे असं सिम्पल असेल तिथेच खूप जास्त टेस्टी जेवण होतं आणि त्यांचं 100% देऊन बनवत असतात आणि घरगुती स्टाईलचे जे मसाले वगैरे सगळे असतात. तुमचं काय मत आहे याच्याविषयी नक्की सांगा. आलेली आपली थाळी. सुपर. काय दिसतंय भेंडी. हे प्रॉन्स मसाला, प्रॉन्सची करी आहे म्हटले काका. ही आहे सोलकडी, तांदूळ भाकरी, गरम आहे. अमेझिंग. सुरू कर. साईज बघा माशाचा आणि कोटिंग पण बघा. जवळनं दाखवते. एवढा आहे साईज, एवढा मोठा आहे. करी याच्यात सुद्धा सोलकढी, कांदा, भाकरी भुगलेली आहे. गरम गरम ताटातून काढतो. फोटो काढायचा. थाळी कुठली असो, सी फूडची थाळी, पहिलं त्याच्यावर लिंबू पिळणं हे शास्त्र असतं. खूप भारी दिसते. सुरमईच मला आवडली, म्हणजे प्रॉन्स तर आहेच पण सुरमई थाळी तरी पण नुसतं असं पाणी नाहीये, त्याला असं वजन आहे. किती वजन? खोबरं आहे मस्त. खोबऱ्याचे आहे का? अरे वा, वाटण जबरदस्त. वाटण खोबऱ्याचं छान आहे. तिखट नाही आहे, मिडियम तिखट आहे. हां, मी कशी म्हणलं वजनदार करेन त्याच्यासुद्धा प्रॉन्स आहे. हो, क्या बात. मस्त मजा आला. कशाला शेक मिळाला. सर्दी झाली का तुला? तरी हे पितेस. काय घेतोस पहिला? हे आता प्रॉन्स ट्राय करणार आहे. प्रॉन्सची क्वांटिटी गरम तर आहे बट क्वांटिटी पण जास्त आहे. मसाला पण मस्त आहे. काय दिसतंय? कांदा नंतर त्यांचे मसाले, टोमॅटो पण आहे वाटतं. लेट्स ट्राय. कसा आहे? मस्त आहे. मसाला पण छान आहे. बॅकग्राऊंड नॉईज तुम्ही जरा अवॉइड करा. जास्त तिखट पण नाही आहे बट छान आहे. भाकरी बरोबर तर जाईल आणि राईस बरोबर पण जाणार आहे. अशी प्रॉन्सचा मसाला आहे. सो नाव भाकरी कसं खाएंगे. लुकच सांगतो त्याचा. प्युअर कांदा.
थाळीमध्ये 2 भाकऱ्या येतात, या 2 भाकऱ्या इथे आहेत आणि ताटामध्ये पण आहे आणि गरमागरम वाफाळलेला भात थाळीमध्येच आहे. आणि पुन्हा मगाशी म्हटले की असं जे छोटं साधं सिंपल असं हॉटेल दिसतं तिथली चव खूपच भारी असते. तर ते आत्ता आपण परत एकदा अनुभव करतो. मागच्या वेळेला तुम्ही बघितलं असेल की जगदीशचे लंच होम आहे त्याचं पण जेवण खूप अप्रतिम होतं. जागा छोटी होती पण जेवण टेस्ट एकदम क्वालिटी बेस्ट. तर बघा बिल आपलं झालं आहे 770, 360 कोळंबी आणि सुरमई थाळी 380. सुरमई थाळी स्वस्त होती जरा, किती 380. नेहमीच्या प्रथेप्रमाणे आम्ही बिल दाखवत आहोत, फुकट खात नाही आहोत. नक्कीच. बऱ्याच जणांना गैरसमज आहे. की फुकटच आम्हाला खातात. जिथे आवडतं तिथे आम्ही दाखवतो, जिथे इन्व्हाइट करायचं आम्ही तुम्हाला सांगतो. करेक्ट. सो ठीक आहे, छान होतं. कोळंबी थोडीशी आंबट होती बट हा, लोकांना आवडत असेल. आपल्या मसाला फ्राय मध्ये टोमॅटोचं प्रमाण जास्त असल्यामुळे म्हणजे आवडतं, काही काय नाही नाही आवडत. आवडलं. हां, बट करी करी वॉज नाईस. येस, लातून सुरमई फ्राय पण मस्त होता. याच्यात सुकट वगैरे नव्हतं काहीच, हां, ते मिसिंग ते होतं. मिसिंग होतं. म्हणजे ऑनेस्ट रिव्ह्यू मध्ये जर का असेल तर. अँड सुरमईचा फ्रायचा पीस सुद्धा खूप भारी होता. अल्टिमेट होता मसाला. आतमध्ये जे कोटिंग होतं थोडंसं कच्चं राहिलं होतं. ओके, बाकी Not that एकंदर much. 1% असं म्हणू शकतो. किती रेटिंग 10 मधले? असं ओव्हरऑल 7. 7. ओके, पण चांगला ऑप्शन आहे. म्हणजे तेल वगैरे पण चांगलं वाटत होतं. इथे जर का तुम्ही अफगाणच्या गणपतीला गेले तर इथे जवळपास काहीच ऑप्शन नाही आहे. आणि तुम्ही जिथे जिथे फेसबुकवरती वगैरे यांचं नाव वाचलं असेल, त्यामुळं ट्राय करायला एकदा हरकत नाही, तुम्ही सुद्धा करू शकता. हे चल रे बाबा, येतो का काय तू? चल ते आलं ते चल, उठ, गाडी काढायची. नाही आपल्याकडे. गाडी काढायची, उठ. नाही, ठीक आहे, निघेल ते. येस मित्रांनो, पेटकर भोजनालयमधलं आपलं जेवण झालेलं आहे. 7/10 पैकी 7 असे रेटिंग दिलेलं आहे पुन्हा. छान टेस्ट होती. एकदा तुम्ही आल्यानंतर इथं ट्राय करू शकता. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.